जिल्हा परिषद शाळा भैरपडा, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर सादर करीत आहे इयत्ता 5वी घटक क्रमांक 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। इयत्ता 5वी विषय मराठी, पाठ क्रमांक 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। लेखक सुदाम सावरकर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। सुमारे 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट। जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता। तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता। राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला। तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता? त्यावर राजा निरुत्तर झाला। तो विचार करू लागला। त्याला स्वतःची चूक कळून आली। त्याने शपथ घेतली, यापुढे कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही। आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली, त्या मुलाचे नाव होते माणिक। पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला। माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा असे होते। तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले। तिने त्याला अकडोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले। महाराजांनी त्याला तुकड्या हे नाव दिले। तुकडोजींनी त्याला गुरु मानले। तुकडोजी 14 वर्षांचे असतानाच त्याने घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले। तेथे कंदमुळावर गुजराण करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी पाडे
व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले. तेथील गरीब माणसांमध्ये रमले. खेळ, शर्यतीमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाडीवर बसणे, गाणे, वाद्य वाजवणे, ढोलाच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपन्नेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. आपला देश पारतंत्र्यात होता. त्यावेळेस भारतीय स्वतंत्र चळवळीत 1930 सालात जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यावेळी त्या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना, या विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनाद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. गांधीजींनी छोडो भारत ची घोषणा केली. गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. सन 1947च्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थांनी विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह, चतुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. महाराजांनी त्या चळवळीत भाग घेऊन भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला. पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदेमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. तेथे 18 देशांचे जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. अशा सर्व उपक्रमांमध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठी अनेक गद्य पद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली. ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले. लेखक सुदाम सावरकर. कठीण शब्दार्थ: निरतुर होणे, उत्तर न सुचणे, अहिंसा, हत्या न करणे, हठयोग, योगाचा एक प्रकार, पाले, फिरस्ती लोकांची कापडी घरे, कवन, कविता, खंजीर, एक वाद्य, समर्थन म्हणजे पाठिंबा,
विरुद्धार्थी शब्द गरीब, श्रीमंत, धावणे, थांबणे, स्वतंत्र, पारतंत्र्य, उद्घाटन, समारोप. एका वाक्यात उत्तरे द्या. शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? तुकडोजी महाराजांनी कोणकोणत्या भाषेतील कवने गायली? तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? उपक्रम. ग्रामगीता हा ग्रंथ वाचा. आवडलेल्या ओव्या लिहा व परिपाठात वाचून दाखवा.